शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी. आदरणीय व्यासपीठ, ईश्वरतुल्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी श्रद्धा भगवान मुंडे. आपल्या सर्वांना माझा नमस्कार. आज मी येथे अशा एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे आणि एक आदर्श शासनकर्ता छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मानाचा मुजरा. सुमारे 350 वर्षांनंतरही जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळील असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई भोसले आणि वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते. शिवनेरी गडावरील शिवाई या देवीमुळे माता जिजाबाईंनी त्यांचे नाव शिवाजी असे ठेवले. शिवाजी महाराज अवघे 14 वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागिरी सुपूर्त केली आणि वयाच्या 15व्या वर्षी शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. जिजाबाईंनी शिवबांना रामायण व महाभारतातील गोष्टी सांगून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. त्यांनी कर्तृत्वाची जाणीव करून दिली. तसेच स्वराज्याची संकल्पना त्यांनी शिवबांच्या मनात तयार केली. आपल्या मातेचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवबांनी तोरणा किल्ला जिंकून आपला प्रवास सुरू केला. शिस्तबद्ध लष्कर आणि प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली राज्य निर्माण केले आणि 6 जून 1674 रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. शिवाजी महाराज हे एक कुशाल राज्यकर्ते होते. प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे ते राजे होते. मित्रांनो, महाराजांचा हा आदर्श आपण घेतलाच पाहिजे. शिवजयंतीला नुसता शिवरायांचा जय जयकार करण्यापेक्षा प्रत्येक दिवस शिवरायांच्या विचाराने प्रेरित केला पाहिजे. शिवरायांचे भक्त आपण तेव्हा शोभू जेव्हा आपण एकत्र येऊन देशाच्या भल्याचे काम करू. आपल्या आयुष्याला स्फूर्ती देणाऱ्या या राजाला माझे कोटी कोटी प्रणाम. जाता जाता मी एवढंच म्हणेन, डंका शुभांच्याच नावाचा आजही वाजतोय जगती. डंका शुभांच्याच नावाचा आजही वाजतोय जगती. स्थापिले रयतेचे राज्य असे ते एकमेव शिवछत्रपती. स्थापिले रयतेचे राज्य असे ते एकमेव शिवछत्रपती. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद. थँक्यू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि यासारखे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.